गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, शुक्रवारी जर आपण US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे पुन्हा एकदा ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे. त्याच्यामागे बेसिकली रिझन्स आहेत की तिथे रेट कटचं जे ऑप्टिमिझम आहे ते इन्क्रीज होत चाललेलं आहे आणि त्यामुळे तिथे मार्केट चांगल्यापैकी ग्रो करते. आता जर आपण आज सकाळी USचे फ्युचर्स पाहिले तर मोस्ट प्रोबॅबली ट्रेड विथ पॉझिटिव्ह बायस असे आहेत. जर आपण एशियन आणि युरोपियन मार्केट्स जर पाहिले तर मोस्टली ग्रीनमध्येच ट्रेड करतायत. म्हणजेच काय, एकंदर जर आपण ग्लोबल मूड माहोल पाहिला तर मोस्टली पॉझिटिव्ह आहे. आता सध्या म्हणजे आजच्या दिवशी आपल्याकडे ग्लोबलपेक्षा काही लोकल क्यूज फार जास्त महत्त्वाचे आहेत. ओके, तर आपण आता येऊयात लोकल क्यूजवरती. तर आता सगळ्यात आधी शुक्रवारी FIs आणि DIsचा डेटा काय ते पाहू. तर FIsनं अगेन साधारण 3,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 4,500 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता जर आपण पाहिलं तर शुक्रवारी आफ्टर मार्केट जो आपला GDP डेटा आलेला आहे तर तो GDP डेटा एक्सपेक्टेशनपेक्षा खूप चांगला आला आहे. 8.2% GDP ग्रोथ आपल्याला FY Q2 मध्ये पाहायला मिळालेली आहे. आता ही मोस्टली का पाहायला मिळाली आहे तर GSTचं जे रिडक्शन झालं त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये ग्रोथ खूप जास्त पाहायला मिळालेली आहे. RBIचं प्रोजेक्शन होतं 7 to 7.5 याच्या दरम्यान, परंतु ते खूपच जास्त एस्टिमेशन बीट करून गेलेलं आहे. ओके, म्हणजेच काय की या सगळ्या गोष्टी पाहता आणि बाकीचाही सगळा जो काही मूड माहोल आहे तो सगळा पाहता आणि शुक्रवारी जी FOMCची मीटिंग आहे आणि RBI रेट कट करण्याची पॉसिबिलिटी आहे आणि US ट्रेड डीलचं जे ॲझम्पशन आहे, जे काही छोटे मोठे स्टेटमेंट्स येत आहेत तर त्याप्रमाणे मोस्ट लाईकली जे काही डिसेंबर आहे तर डिसेंबर एंडपर्यंत एखादी ट्रेड डीलचं जे फ्रेमवर्क आहे, छोटे छोटे आपण काय म्हणतो की ट्रेड डील्स होणार आहेत, तर त्याच्यापैकी एखादी ट्रेड डील तरी नक्कीच होईल अशी पॉसिबिलिटी आहे. कारण त्यांच्याकडे म्हणजे US मध्ये जे काही नाताळ असतो, ख्रिसमस, तर त्याच्यामध्ये त्यांना खूप साऱ्या वस्तूंची गरज असते आणि जर ते इंडियामधनं गेले नाहीत तर त्याची महागाई अजून हाईप होईल. त्यामुळे त्यांनाही गरज आहे. त्यामुळे जे काही शेवटचा आठवडा आहे मेनली साधारण 15 डिसेंबरच्या आसपास तर या दरम्यान होऊ शकते अशी पॉसिबिलिटी वर्तवली जाते. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या मार्केटच्या दृष्टीनं खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 130 ते 140 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल आणि मोस्ट प्रोबॅबली हा गॅपअप सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. त्याचं कारण असं की मार्केट जे काही हर्डल्स आहेत तर ते हर्डल्स ब्रेक करूनच त्याच्यावरती ओपन होतं आहे. त्यामुळे फार फार तर जो रिसेंट हाय आहे साधारण 300च्या आसपास, 300-320च्या आसपास, 26,320, तर तिथे मार्केट रिट्रेस करून पुन्हा एकदा वरतीच जाण्याची पॉसिबिलिटी आहे. मग हायर साईडला जर आपण टार्गेट्स पाहिले तर साधारण 26,500 ते 26,700 या दरम्यानचं आपल्याला फर्स्ट टार्गेट मिळतं आणि त्यानंतर सायकॉलॉजिकल लेवल आहे 27,000. कारण मार्केट अनचार्टेड टेरिटरीमध्ये गेल्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारचे रेजिस्टन्सेस नसतात. मग केवळ सायकॉलॉजिकल रेजिस्टन्स असतो, तो आहे 27,000. तर मग पाहूयात की कशा पद्धतीनं मार्केट तिथे गेल्यावरती वर्क करता येते. परंतु मार्केट पूर्णपणे बुलिश झोनमध्ये आहे, त्यामुळे मार्केटला कुठल्याही प्रकारे शॉर्ट करण्याचा प्रयत्न तर बिलकुल करू नका. जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर 26,000च्या वरती खूप जास्त पुट रायटिंग आहे आणि 26,000पासून ती वाढत चाललं आहे. आज जसं मार्केट गॅपअप ओपन होईल तसं मार्केट म्हणजे साधारण 26,200 असतील, 26,300 या ठिकाणी पुन्हा पुट रायटर्स ॲक्टिवेट होतील आणि खूप जास्त तिथे येऊन बसतील. त्यामुळे मार्केटचा सपोर्ट जो आहे तर तो वर 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 शिफ्ट होत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. आता जोपर्यंत एखादी बॅड न्यूज येत नाही, ओके, किंवा मार्केटमध्ये व्हॅल्युएशन्स ओव्हर व्हॅल्यूड होत नाहीत, तोपर्यंत मार्केट खाली येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी वाटते. आता युजली जर आपण डिसेंबर महिना पाहिला तर डिसेंबर महिन्यामध्ये मार्केटमध्ये आपण काय म्हणू शकतो की FIचं सेलिंग हे थोडंसं कमी असतं, कारण शेवटच्या सेकंड वीकमध्ये ते मोस्ट ऑफ द सुट्टीवरती जातात, परंतु DIची बाईंग मात्र चालू राहते. त्यामुळे मार्केट मोस्टली पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे, परंतु किती पॉझिटिव्ह राहील, कसं पॉझिटिव्ह राहील ते मात्र लगेचच सांगता येणं थोडंसं अवघड आहे. आता जर मार्केटमध्ये आपण जर GDP डेटाच्या हिशोबाने पाहिलं तर रेट कट व्हायला नाही पाहिजे ह्या शुक्रवारी RBIकडनं, परंतु तेच जर आपण कन्झ्युमर प्राईस इंडेक्स हा जो डेटा आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा थोडा खराब आला आहे. ओके,
म्हणजेच काय, त्याच्या हिशोबाने जर पाहिलं तर रेट कट व्हायला पाहिजे. त्यामुळे जे काही तज्ज्ञ लोक आहेत तर ते त्यांची मतं विभागलेली आहेत. त्यामुळे सध्या कुठली क्लिअर डिरेक्शन नाही आहे की रेट कट होईल की नाही होईल. दोघांची प्रोबॅबिलिटी ऑलमोस्ट सेम आहे. त्यामुळे आता RBI कुठल्या बेसिसवरती काय पॉईंट्स गॅदर करून ते ऑप्टिमिझम देत आहेत आणि काय करतायत ते पाहणं जास्त गरजेचं आहे. परंतु रेट कट होण्याची होप जास्त आहे. त्याचं कारण असं की रिसेंटच RBIचे चेअरमॅन आहेत, तर त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की आमच्याकडे हेडरूम शिल्लक आहे रेट कट करण्यासाठी. आता साहजिकच आहे, डेटा तेच रिलीज करतात तर त्यांना GDP किती येणार आहे हे आधीच माहीत असणार आहे. सरळ साधी गोष्ट आहे. त्यामुळे तेवढं माहीत असूनही जर ते सांगतायत की रेट कट होण्यासाठी जागा शिल्लक आहे, तर मग साहजिकच आहे की आपण त्याला इग्नोर करू शकत नाही, हे लक्षात असू द्या. तर मग पाहूयात की काय होते पूर्ण दिवसभरामध्ये. परंतु मार्केटमध्ये ॲक्शन मात्र नक्कीच पाहायला मिळेल. पूर्ण या आठवड्यामध्ये मार्केट वॉलटाईल राहील, परंतु बाय ऑन डिपचा सिनेरिओ कंटिन्यू राहील. जिथे जिथे मार्केटला इंट्राडेमध्ये 100-150 पॉईंटच्या आसपास मार्केट खाली येईल किंवा पोझिशनरी हार्डली 200-250 पॉईंटच्या आसपास जिथे कुठे खाली येईल, मॅसिव्ह बाईंग आपल्याला तिथने नक्कीच पाहायला मिळेल. कारण सगळ्यांना आता दिसतं आहे की मार्केट वर जाते. आता वर जाऊन कुठे थकते ते पाहणं जास्त गरजेचं आहे, कारण शॉर्ट सेलर त्याचीच वाट पाहत असतो. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच अपेक्षा. परंतु जे काही कन्झम्पशन बेस्ड स्टॉक्स आहेत, त्यानंतर आता फर्स्ट डे आहे, त्यामुळे आपल्याला जे काही सिमेंट सेल्स असतील, त्यानंतर ऑटो सेल्स असतील, ज्वेलरी सेल्स असतील, तर याचे डेटाज यायला सुरुवात होईल मंथली सेल्सचे. मग आता साहजिकच आहे की ते सुद्धा त्या स्टॉक्सवरती मोस्टली इम्पॅक्ट करतील. आता जर GDP एवढा चांगला आला आहे, तर साहजिकच आहे की या लास्ट मंथमध्ये जे काही कंपन्यांचे सेल्सचे आकडे येणार आहेत, तर ते चांगलेच येणार आहेत, हे आपल्याला लगेच समजतं. ओके, त्यामुळे मोस्ट प्रोबॅबली मार्केट पॉझिटिव्ह राहण्याची त्यामुळेच पॉसिबिलिटी आहे. तर होप सो पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.